मित्रांनो ही रील बघा, नंतर या व्हिडिओचे फनी कमेंट्स वाचू. हाय, तर आज आपण पाहूयात साडी नेसून कॅलेंडरचं पान कसं पलटायचं ते. तर नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिना लागलेला आहे, तर आपण नोव्हेंबर महिन्याचं पान पलटूयात. यासाठी कॅलेंडर घेऊयात आणि कॅलेंडरचं पान पलटूयात. तर पान तो पलटताना आईज एक व्यवस्थित funny करायची. comments. त्यांनी कॅलेंडरला ऑलरेडी छोटंसं चित्र दिलेलं असतं, तिथूनच दोरा टाकायचा. जे इम्पेशंट असतात त्यांना लवकर ते चित्र दिसत नाही, ते कॅलेंडरला उगाचच काढत बसतात. आणि कॅलेंडर काढलंय म्हणूनच आपण सगळ्यांची अॅनिव्हर्सरी, बर्थडे, दत्त जयंती या सगळ्या गोष्टी कोणत्या वारी येतात हे आपण पाहत बसतो. आणि पाहिलं की आपण आळसपणा करतो, कॅलेंडर तिथेच ठेवून देतो. मग घरातली मोठी माणसं आपल्याला फार रागवतात की तुझ्याकडून एकही काम होत नाही. तर असं करू नका. कॅलेंडर जिथून घेतलंय तिथूनच तिथेच लावा. आणि कॅलेंडर लावताना हाच प्रॉब्लेम असतो, खुर्चीवर चढायचा, म्हणूनच खूप जण आळसपणा करतात. मी साडी नेसून ट्राय केलं, घरच्यांनी कॅलेंडर फाटेपर्यंत मारलं. देव बुद्धी वाटत होता तेव्हा तुम्ही साडीचा शोध लावायला गेल्या होता वाटतं. साडी नेसून तुमचं अकाउंट डिलीट कसं करायचं ते पण सांगा. ही बाई डोक्यावर पडली का? काही दिवसांनी सांगेल साडी नेसून संडासाला कसे बसायचे. तुझे रील्स बघून साडी नेसायची इच्छाच राहिली नाही. मॅम, साडी नेसून भिंतीवर डोकं आपटून दाखवा की. हिला जेवढे लोक फॉलो करतात त्यांना साड्या घालून आणलं पाहिजे.